बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या बाहेर आज एक अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळालं। शेकडो कार्यकर्ते, वकिलांची फौज आणि दोन तरुण नेतृत्व रोहित आणि युगेंद्र पवार हे सगळे लोक तिथे फक्त घोषणाबाजी करायला जमले नव्हते, तर ते एका अशा सत्याचा शोध घेत होते जे गेल्या एका महिन्यापासून दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असा संशय। 28 जानेवारीच्या त्या रात्री अजितदादा पवारांचं विमान कोसळलं आणि तेव्हापासून या प्रकरणाची गुंतागुंत वाढतच चालली आहे। जेव्हा सुशांत सिंह राजपूतचं प्रकरण घडलं तेव्हा तो बिहारचा असूनही संपूर्ण देशातील यंत्रणा तातडीने सक्रिय झाला। अगदी एफआयआर साठी एका मिनिटाचाही विलंब लागला नाही। मग आज महाराष्ट्राच्या एका ताकदवर उपमुख्यमंत्र्याच्या निधनाचा एफआयआर घ्यायला पोलीस कोणाला घाबरत आहेत? मरीन लाईन्स असो वा बारामती, एफआयआरच्या कागदावरची सही नक्की कोणाच्या फोनमुळे रखडली आहे? डीजीसीए वर गुन्हा दाखल का करायचा आहे? तो कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये दाखल होऊ शकतो? मरीन लाईन्स पोलीस स्टेशन असो किंवा बारामती तालुका पोलीस स्टेशन, गुन्हा दाखल का केला जात नाहीये? ही सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। काल मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये जे काही घडलं त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर जेव्हा तक्रार द्यायला गेले तेव्हा पोलिसांनी सुरुवातीला स्टेटमेंट टाईप करायला लॅपटॉप घेतला होता, पण अचानक तिथे डीसीपी प्रवीण मुंडे पोहोचले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही एफआयआर नोंदवणार नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा, जिथे जायचंय तिथे जा। रोहित पवारांचा थेट असा आरोप आहे की पोलिसांवर वरून दबाव आला आणि म्हणूनच ही प्रक्रिया जागीच थांबली। डीजीसीएच्या अहवालात व्हीएसआर कंपनीचा निष्काळजीपणा स्पष्टपणे नमूद असतानाही पोलिसांनी एफआयआर का नाकारला? विमान कंपनीला वाचवण्यासाठी अदृश्य हात काम करत आहेत का? मुंबईत नकार मिळाल्यानंतर रोहित पवार, युगेंद्र पवार आणि वकिलांची फौज बारामती पोलीस स्टेशन मध्ये धडकली। तिथून जो एक इनसाइड व्हिडिओ समोर आलाय त्यात रोहित पवारांचा प्रचंड संताप पाहायला मिळाला। ते पोलिसांना ओरडून सांगत होते, आमची केस खोटी आहे असं सांगा, पण आमचा एफआयआर खोटा आहे असंही सांगा। आम्हाला एफआयआर तरी द्या, नाही तर मी खोटं बोलतोय म्हणून माझ्यावरच कारवाई करून टाका। महिना झालं, एक तरी स्टेटमेंट आलं आहे का सीआयडी कडून? सीआयडीने कोणाला बोलवले का नाही? विके सिंग आणि रोहित सिंग हे कंपनीचे मालक राजरोसपणे फिरतायत, अमेरिकेला जाऊन आले, दिल्लीत बसलेत, पण पोलीस त्यांना स्पर्श करायलाही घाबरतायत असा खळबळजनक दावा पवारांनी केलाय। आता प्रश्न उरतो की डीजीसीएवर गुन्हा नक्की कुठे दाखल होऊ शकतो? आता तांत्रिक दृष्ट्या पाहिलं तर डीजीसीएचे मुख्यालय दिल्लीतील सफदरजंग परिसरात आहे, त्यामुळे दिल्लीत गुन्हा दाखल होऊ शकतो, पण ज्या ठिकाणी गुन्हा घडला किंवा ज्या ठिकाणी त्याचा परिणाम झाला तिथेही एफआयआर घेता येतो, म्हणजे बारामती किंवा मुंबईमध्ये हा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो। मात्र पोलीस जाणीवपूर्वक टाळाटाळ करतायत। रोहित पवार डीजीसीएवर इतके आक्रमक आहेत कारण त्यांचा आरोप असा आहे की अमेरिकेतून भंगारात काढलेली विमानं भारतात आणली गेली, तरीही डीजीसीएने त्यांना उड्डाणाची परवानगी कशी दिली? या विमानांच्या देखभालीमध्ये प्रचंड त्रुटी होत्या, तरीही नियमांचे उल्लंघन करून प्रमाणपत्र दिले गेले का हे शोधण्यासाठी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे। रोहित पवारांनी पोलिसांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले। जे पायलट्स आधी विमान उडवणार येणार होते ते शेवटच्या क्षणी का कॅन्सल झाले? विमानाचा मेंटेनन्स करणारा जो महाराष्ट्रातला कर्मचारी आहे त्याला अद्याप का बोलावलेलं नाहीये? आतापर्यंत फक्त सीसीटीव्हीच का गोळा केले? डीजीसीएच्या कोणत्या अधिकाऱ्याने या भंगार विमानाला मंजुरी दिली? रोहित पवारांनी थेट आरोप केलाय की व्हीएसआर कंपनी, डीजीसीए आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय यांचे कमर्शियल रिलेशनशिप आहेत आणि म्हणूनच ते व्हीएसआर ला वाचवतात। यात भर म्हणजे कंपनीच्या मालकाचा मुलगा अपघाताच्या काही दिवसाआधीपासूनच अचानक गायब झाल्याची चर्चा आहे। मालकाचा मुलगा नक्की कुठे आहे? हे एखादं मोठं षडयंत्र आहे का? 29 जानेवारीलाच बारामती पोलिसांनी ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद डायरीमध्ये केली होती, ज्यावर AIB च्या अधिकाऱ्यांच्या सह्या देखील। जर ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे तर त्याचा डेटा लोकांसमोर का येत नाहीये? रोहित पवारांनी विचारलंय की सीबीआय मध्ये 7,000 पेक्षा जास्त केसेस प्रलंबित आहेत, 2600 केसेस 10 वर्ष झाली तरी प्रलंबित आहेत। अशा वेळी आम्ही दादांना न्याय मिळवण्यासाठी 10 वर्ष थांबायचंय का? नवीन PNS कायद्यानुसार दखलपत्र गुन्ह्याची तक्रार घेणं पोलिसांना बंधनकारक आहे। मग अजितदादांच्या बाबतीत नियम का बदललेत? सुरुवातीला शरद पवारांनी हा अपघात आहे असं विधान करून राज्याला शांत राखलं होतं, पण आता ज्या प्रकारे नवीन पुरावे समोर येत आहेत त्यावरून ही केवळ तांत्रिक चूक नसून
नसून एक मोठा गुन्हेगारी निष्काळजीपणा असू शकतो। राज्याचा एक मोठा नेता आपल्यातून गेलाय, त्यांच्या मृत्यूचं नेमकं सत्य काय आहे हे आज संपूर्ण महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय। सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील तत्परता आज एका उपमुख्यमंत्र्याच्या बाबतीत का दिसत नाहीये? पोलिसांना नक्की कोणाचा फोन आला होता? VSR कंपनीच्या मालकाला नक्की कोणाचं अभय आहे? तो तांत्रिक बिघाड असेल तर तसं स्पष्ट करावं आणि जर तो घातपात असेल तर गुन्हेगारांना फासावर लटकवावं, पण तारीख पे तारीख देऊन लोकांच्या भावनांशी खेळू नये हे प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेच्या न्यायालयात आहेत। तुम्हाला काय वाटतं? रोहित पवार यांनी उपस्थित केलेले हे तांत्रिक मुद्दे योग्य आहेत का? आणि FIR साठी पोलिसांची टाळाटाळ नक्की कोणाच्या इशाऱ्यावर सुरू आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की नोंदवा। या प्रकरणाच्या सविस्तर तपासासाठी आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या TOD मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।